मनापासून स्वागत. तर आज आपण बघतो आहोत कपडे सुकवायचे स्टँड, जे पावसाळ्यामध्ये आता भरपूर लागणार आहेत आणि ते होलसेल भावामध्ये कमी किमतीत. स्टीलच्या पासून ते छोटे स्टँड, मोठे स्टँड, मीडियम स्टँड, तसेच प्लास्टिकचे हवे असेल तर प्लास्टिकचे सगळ्या प्रकारचे स्टँड तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातील. त्याची आपण ना आता डिटेल माहिती घेऊया. असा बंद पण होतो, म्हणजे तुम्ही एका कोपऱ्यात तुमचं कपड्यांचं काम झाल्यावर याला ठेवू शकता. बघतोय आपण, तर ह्याला ना बटरफ्लाय बोलतात का, टॉवर स्टँड. तर हे बघा, वरती एक खण आहे, दुसरा एक खण आहे आणि तिसरा एक खण, आणि खाली शूज साठी असतो ना, चपला वगैरे ठेवू शकता. तर असा हा 3 खणांचा आहे. तर हा असा ना बंद पण होतो ना सर, थोडं पुढे खेचलं ना की असा खाली जातो, म्हणजे बंद होत. हे बघा, हा झाला बंद. तर असं ना बंद करून पण एका जागेवर असं कॉम्पॅक्ट ठेवू शकता. आणि ह्या स्टँडचा फायदा असा आहे ना की हा ना भरपूर जागा नाही कंझ्युम करणार, म्हणजे फ्रीज सारखा एका साईडला राहील आणि तुमचे कपडे सुकून झाल्यानंतर असं बंद करू शकता. तसं साधारण याची प्राइस काय आहे? 1500 पासून स्टार्ट आहे. हां, जसं आपण जाड घेणार किंवा अजून मोठी साईज बरोबर, 2000-2500 वाले पण आहेत. अच्छा आहेत का, म्हणजे ह्याच्यानुसार क्वालिटीनुसार. बरोबर. तर आता दुसरा वेगळा स्टँड दाखवा आम्हाला. तर हा ना थोडा ना मोठ्या साईजचा आहे. तर याला बटरफ्लाय स्टँड बोलतात. तर हा प्लास्टिक मध्ये पण येतो आणि स्टील मध्ये पण ना. हा, 4 फ्लिप आहे. अच्छा, म्हणजे खाली पण आणि वर पण. आपण पाहिजे तसं फोल्ड पण करू शकतो. अच्छा, म्हणजे बंद पण करू शकतो, आणि मोठे कपडे वगैरे पण सुकू शकतो. तर मी तुम्हाला ना याची लेंथ दाखवते. हे बघा, एवढा मोठा आहे हा स्टँड, म्हणजे भरपूर कपडे मावतील, वरती पण आणि खाली पण आहे. हा बघा, हा असा ओपन होतो, बंद पण. अच्छा, तर ह्याच्यामध्येच दुसरा स्टँड आहे. हा बघा, हेवी स्टँड आहे. हे बघा, म्हणजे व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा आणखीन. तर तो पण असा फ्लिप होतो ना सर, बंद चालू होतो, इझिली आपण फोल्ड करू शकतो. हा, हे बघा, तर झाला, बंद झाला, म्हणजे जास्त जागा कंझ्युम नाही करणार. तुमचं कपड्यांचं काम झालं की तो राहील. तर सर ह्यांची प्राइस काय, हे जे आता तुम्ही दाखवले बटरफ्लाय वाले? त्याचे प्राइस म्हणजे 2000-2200. अच्छा, असं जसं आपण तसं. अच्छा, ते बघा, आता त्यांनी पूर्ण बंद केला, म्हणजे हा जरी तुमच्या फ्रीजच्या कॉर्नरला किंवा कपाटाच्या कॉर्नरला राहिला. आता खोलला तर किती मोठा होता, पण आता बंद केला तर एकदम कॉम्पॅक्ट झाला. तर तुम्ही असा करू शकता, किंवा तो पण सेम तसाच आहे ना सर, बंद करून ठेवू शकतो. सायझेस अवेलेबल होतील का, जर कुठली फॅमिली लहान आहे, जास्त जण नाही आहेत त्यांच्या घरात, तर मीडियम साईज आहे आपल्याकडे. अच्छा, आणि याच्यात मोठी पाहिजे. हा, म्हणजे जर समजा छोटा कुटुंब असेल तर त्यांना घरामध्ये जास्त जागा पण नाहीये आणि कपडे सुकवायला समजा सुकवून झाल्यानंतर असं साईडला ठेवू शकतात. हे लहान आकाराचे झाले. हे लहान आहे, त्यानंतर हे मीडियम आहे. हा, अजून यापासून मोठे पण आहे. बरोबर. तर सर याची काय हे असते वॉरंटी वगैरे? वॉरंटी म्हणजे स्टीलची वॉरंटी आहे, कम्प्लीट प्युअर एसएस स्टील आहे. बंद करायला लागलं तर आपण परत घेऊ शकतो ना. ओके. तर हे बघा, याला आपण बेड कपडा स्टँड म्हणतात. ओके, आपण इझिली आपण याला ओपन करू शकतो. अच्छा, आणि परत घडी करायचं असेल तर व्यवस्थित आपण इझिली फोल्ड करून ठेवू शकतो. एकदम कमीत कमी जागा ते आपण राहू शकतो. म्हणजे जास्त जागा कंझ्युम नाही करत. जास्त जागा पण नाही घेणार. आणि हे कसं मीडियम साईज आहे. हा, मोठी साईज पाहिजे असेल तर मोठी साईज पण आहे आपल्याकडे. ओके. हा, ते ह्याची प्राइस काय साधारण? समजा आपल्याकडे 1300 पासून स्टार्ट आहे. अच्छा, मग आपण जशी मोठी घेणार 1500, 1100, 2000. तशी ह्याचा आकार पण वाढत जाणार. ते ह्याचा ना मी तुम्हाला हा आकार दाखवते साधारण. हे बघा, ह्या आकाराचा आहे हा स्टँड. हे बघा, असा ओपन होतो आणि असा बंद पण होतो, म्हणजे कमी जागेमध्ये तो व्यवस्थित राहू शकतो. तर 1400 बोलले सर, कमी जास्त होतील इथे पैसे. आणि पावसाळ्यामध्ये तर आता लागतीलच स्टँड. पूर्ण बंद पण होतो. पूर्ण फोल्ड करून दाखवा सर, बंद करून असतात. हे बघा, असे कपडे सुकत घालायचे, म्हणजे डेमो दिले. हे ना टॉवर स्टँड बोलतात याला. हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे बघा, खाली शूज आहेत, कपडे इथे हँगर लावू शकतो, हँगरला कपडे अडकवू शकतो. छोटे कपडे, मोठे कपडे, असे व्यवस्थित भरपूर कपडे मावतात. तर या शॉपमध्ये यायचं कसं, इथला प्रॉपर ॲड्रेस सांगा. शॉप आम्हाला आहे कल्याणला आलेला आहे. लँडमार्क इकडे आहे, आचार्य अत्रे रंगमंच. तुम्ही थोडा अजून पुढे आलात तर कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोरच आपलं दुकान आहे. विष्णू मंदिर समोर पूर्ण भांड्यांचा मार्केट आहे. हा, आणि आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर? 10:30 ते 9 वाजेपर्यंत. आणि कुठल्या दिवशी बंद असतं आपलं शॉप? मंगळवारी बंद असतं. मंगळवारी बंद असतो. ओके.